श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, समर्थ श्री रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं काल आपण एका महत्वाच्या श्लोकाकडे पोहोचलेलो होतो. जगज्जैत्रेक मंत्रेण रामनाम्नाभिरक्षितम यः कंठे. आपण काय सांगितलेलं? यः कंठे धारयेत तस्य करस्थः सर्व श्रद्धया. आपण एक उदाहरण घेतलं होतं त्यावेळेला की राजकन्येचा कंठा हरवतो आणि ती म्हणते कंठा मिळत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. ना सगळ्या राज्यात शोधाशोध सुरू होते आणि कंठा मिळाल्याशिवाय कोणीही जेवायचं नाही. हे जर असतं, इथे काय सांगितलेलं? यः कंठे धारयेत तस्य करस्थः सर्व सिद्ध्या. सगळ्या जग जिंकणारा जो मंत्र आहे रामाचा, राम नामाचा, त्यांनी अभिरक्षित अभिमंत्रित केलेली जी आहे तुमच्या हातात कंठात तुम्ही जर घातलं तर तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्त होते. या कंठे धारयेत तस्य करस्थः सर्व सिद्ध्या. कंठात धारण करा. काय करा की रामनामाने अभिरक्षित म्हणजे अभिमंत्रित असं एखादा ताईत गळ्यात घाला, एखादं पदक गळ्यात घाला, रामाचा हनुमंताचा फोटो असलेले लहान लहान मेडल्स मिळतात ना ते गळ्यात घाला, किंवा इथे अगदी टॅटू करून घ्या. हे तुम्ही करा. पण कसं? रामनाम्नाभिरक्षितम या कंठे धारयस्य. आता सगळेच जण भुकेनं कळवळत आहेत, पण शोध तर चालू आहे, कंठा तर मिळत नाहीये. मग यांचे गुरु शेजारी राहत असतात, त्यांना कळतं हे आणि ते येऊन विचारतात, अरे बाबा कुठे निघालास? कंठा शोधायला. तू काय करतोयस? कंठा शोधतोयस. इकडे कुठे? कंठा शोधायला. त्यावेळेला ते राजाकडे येऊन म्हणतात, अरे कुठला कंठा शोधतोयस तू? प्रत्येकाच्या कंठात कंठाच होता ना. मी कुणालाही विचारलं, अरे काय शोधतोयस? कंठा शोधतोय, कंठा शोधतोय, कंठा शोधतोय. कंठ म्हणजे गळा ना. प्रत्येकाच्या कंठाच्या आत कंठाच होता. बाहेरून घालायचा कंठा हरवला असेल. मग बाहेरून घालणं किती महत्वाचं आहे. जे लोक आता म्हणतात की नाही नाही ते तावीज घातला पाहिजे, म्हणजे अंगारा लावला पाहिजे, हे केलं पाहिजे, सगळं काही वाईट नाही, लक्षात ठेवा. पण त्यांनी मन दुबळं होतं का मन सबल होतं ही पहिली परीक्षा आहे. अंधश्रद्धा का श्रद्धा ठरवण्याची ही पहिली परीक्षा आहे. पण व्यवहारात जर बघितलं आपण तर असं काहीतरी गळ्यात घातलं आणि म्हणून माझं काम झालं. करस्थः सर्व सिद्धया. सिद्धी माझ्या हातात येतील. हे जरा अति वाटतं. म्हणून लोकांचा विश्वासच बसत नाही. काय तो ताईत आणि त्याला मंतरलेला आहे वगैरे. एक बाबांच्या जीवनात कथा आहे. गुरुवर्य बाबा तरुणपणी त्यांना सशस्त्र क्रांतीचं वेड लागलं होतं. कारण ते हैदराबादला होते. हैदराबादला निजाम आणि त्याचे ते जुलमी रझाकारच होते. ते हिंदू जनतेवर वगैरे अन्याय करायचे. म्हणून आपण काहीतरी सशस्त्र उठाव केला पाहिजे हे वेड मनात होतं. म्हणून त्यांनी एक एअर गन खरेदी केली. पक्षांना मारायची असते वगैरे. आणि ती अभिमंत्रित करण्यासाठी, तिची शक्ती वाढवण्यासाठी स्नान झाल्यानंतर ती हातात घेऊन 10,000 रामनामाचा जप करायचे. रामनाम्नाभिरक्षितम. आणि पुढे ती बंदूक वडिलांच्या हातात पडली आणि त्यांनी ती चाप ओढला आणि ती मोडली आणि त्यांनी ती फेकून दिली माळ्यावर. रामनाम्नाभिरक्षितम म्हणजे तुम्ही सगळे प्रयत्न करा आणि रामनामानी अभिरक्षित करा, अभिमंत्रित करा. बरोबर आहे ना. आपण वास्तू शांत करतो, हे अगदी योग्य आहे. पण आपल्याला बघायला पाहिजे ना, व्यक्ती शांत झाली तरच वास्तू शांत राहणार आहे. वास्तुशांतीचा विधी करून केवळ नाही, कारण जवळजवळ प्रत्येक वास्तूत प्रवेश करताना आपण वास्तू शांत करतो, पण वास्तू अशांत आहे कारण मनशांती नाही आहे. व्यक्ती राहणाऱ्या आत राहणाऱ्या व्यक्तीना व्यक्ती शांत तर वास्तू शांत. म्हणून हा जो घालायचा आहे गंडा, दोरा, ताईत, हे कंठाच्या बाहेर घालायचंय का? कंठे. कंठे म्हणजे कंठाच्या आत. कंठी असावे नाम. दोन शब्द आहेत. एक कंठस्थीकरण म्हणून शब्द आहे, हिंदीत वगैरे वापरतात. कविता कंठस्थीकरण किंवा कंठस्थ करो. कंठस्थ म्हणजे पाठ करा. या पाठांतराविषयी समर्थ सांगतात, बहुत असावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर. कंठी मात्र हे करा, कंठस्थ करा ना. राम रक्षा स्तोत्र कंठस्थ करा.
बरोबर, पाठ करा. पण ते सुद्धा बाहेरून नाही आहे, कंठस्थ करणं सुद्धा आतच आहे. मेंदूचीच ती कृती आहे. स्मृती ज्याला म्हणतो, पाठांतर करणं, ही मेंदूचीच कृती आहे आणि त्यामुळे सगळं आतलंच आहे. पण कंठी धरावे ग्रंथांतर, म्हणजे ग्रंथाचं जे अंतरंग आहे, ग्रंथाचा जो संदेश आहे, सार आहे, किंवा ग्रंथाची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती तरी कंठात ठेवा ना. नाही तर शेकडो पुस्तकं वाचली, लक्षात काहीही नाही आहे. बहुत असावे पाठांतर, ग्रंथी कंठी धरावे ग्रंथांतर. ग्रंथांतर म्हणजे ग्रंथाचं अंतरंग कंठात ठेवा. तसं जर कंठात ठेवलं तर ते रामनामानी अभिरक्षित केलेल्या वस्तू वापरल्या तरी चालतील. पण हे न करता नुसता कुणीतरी तावीज दिला, त्याच्यावर काहीतरी मंत्र वगैरे लिहिलेला कागद असतो आणि तो पोकळ असतो आणि त्याच्यात ते घातलं की झालं. त्यामुळे रोगी बरा होतो का? आपल्याला काही तसा अनुभव नाही आहे. लोकांचे अनुभव उलटे सुलटे असतात. मंत्र म्हणतात, मंत्राची शक्ती खूप आहे, ती कुणीच मान्य करत नाही. महाराजांनी सांगितलं ना, पूर्वी त्यांनी पर्जन्य सूक्त ऋषींनी म्हणलं की पाऊस पडायचा. आज म्हणाले पर्जन्य सूक्त म्हणतात पण सारा वारा सुद्धा येत नाही. हे महाराजांच्या प्रवचनातलं वाक्य आहे. म्हणजे पूर्वी एखादा तानसेन गायला लागला पटदीप राग, तर दिवे रागायचे. पण आज कितीतरी तानसेन समारोह होतात, तानसेन पदवी दिली जाते, त्यांनी गायलं तर काही होत नाही. कुठेतरी त्या आख्यायिका असतील असं तुम्ही म्हणा, पण त्यावेळेचं ते गायन, त्यावेळेची ती साधना, त्यावेळेची ती श्रद्धा, त्यावेळेचं जे समर्पण, ते आजच्या कमर्शियल म्हणजे व्यापारी आणि बाजारू म्हणजे मार्केटिंग असलेल्या जगात अशक्य आहे. म्हणून आपण विचार करूया की रामनामनाभिरक्षितम म्हणजे केवळ घ्यायचं आणि राम हातात घ्यायचं आणि राम 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 म्हणायचं आणि नंतर ते झालं, तसं नाही. त्याच्या मागे तपश्चर्या असावी लागते. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मागेही आपण बघितलं होतं की एक मुलगा, आई मुलाला घेऊन येते, म्हणते परीक्षेचा अभ्यास त्याचा चांगला झालेला आहे, हा परीक्षेला जायचा नाही म्हणतो मी तिथे गेल्यानंतर ब्लँक होईल. त्यावेळेला रामकृष्ण म्हणतात, अरे तुझी आई माझ्याकडे का आली? नाही तुम्ही मोठे संत आहात वगैरे म्हणा. बरं मी संत का झालो? नाही, मी कालीमातेचा वगैरे उपासना करतो म्हणून. बरोबर आहे ना, मी कालीमातेची उपासना करतो, मला तुझी आई सत्पुरुष समजते, म्हणून तुला हा जो प्रॉब्लेम आहे माझ्याकडे घेऊन आलेली आहे. त्याने एक कालीमातेचा अंगारा आणणार आहे, तो अंगारा त्यांनी त्याच्या कपाळाला लावला, पाठीवर एक चापटी मारली आणि सांगितलं जा परीक्षा दे. नंतर संध्याकाळी हसत आली आई की तो परीक्षेला गेला, परीक्षेत पेपर वगैरे चांगला केला. म्हणजे विवेकानंद होते ना, नरेंद्र होते त्यावेळेला, विवेकानंद झाले नव्हते. तर त्यांनी काय विचारला प्रश्न? ते म्हणाले तू प्रश्न विचारण्यापूर्वी तुझ्या मनातला प्रश्न ओळखून मी उत्तर देतो. मी लावलेला अंगारा आणि त्याचा तो गणिताचा पेपर याचा काही कार्यकारण आपण म्हणतो ना, कॉज अँड इफेक्ट, असा संबंध नाही आहे. पण तो गेला ना परीक्षेला, तो बसला ना परीक्षेला, पेपर त्याने चांगला लिहिला ना, हे कशामुळे घडलं? त्याच्या अंगारामुळे नाही घडलं. त्याच्या आईची माझ्यावर असलेली श्रद्धा, त्याच्या आईबद्दल असलेलं प्रेम आणि माझी कालीमातेवर असलेली श्रद्धा, आणि या सगळ्यातून एक अशा प्रकारची सजेस्टिव्ह पॉवर म्हणजे सूचक अशी शक्ती निर्माण झाली की जा परीक्षेला म्हटल्यानंतर तो गेला. म्हणून प्रश्न काय आहे की कार्य मी कसं करतो? विवेकानंदांना ज्या वेळेला सांगितलं की जा तुला नोकरी पाहिजे ना, कालीमातेकडे माग ना, तर काय अवघड आहे? तू म्हणतोस ना हिला काही अशक्य नाही. गेले, परत आले बाहेर, काय नाही म्हणाले, ज्ञान विवेक वैराग्य मागितलं. म्हणाले परत जा, नोकरी पाहिजे ना तुला. परत गेले, सगळी ती खोली त्यांना निळ्या प्रकाशानं भरलेली दिसली. काली माता आहे तिथे साक्षात, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे, असं 3दा घडलं. त्यावेळेला ते म्हणाले अरे तुझी काली माता तुझ्यात सुद्धा आता व्यक्त होते, तिचा संचार तुझ्यात सुद्धा झालेला आहे, तिची शक्ती तुला मिळालेली आहे, तर तिच्याकडे अशी प्रापंचिक काय तुला मिळायची त्यावेळेला नोकरी मिळेल, जा मिळेल नोकरी तुला. म्हणून त्यांनी त्यांच्या डोक्यावर एक सापट मारली आणि वाटेतच त्यांना ईश्वरचंद्र विद्यासागर भेटले. म्हणाले मी नवीन शाळा सुरू केली, शिक्षकाची नोकरी आहे, येतोस का? पण ते शाळेत शिक्षक झाले. व्यवहारातल्या गोष्टी व्यवहारातल्या मार्गाने करायच्या आणि त्याच्यासाठी प्रयत्न केल्यानंतर मग परमेश्वराची प्रार्थना करा, स्तोत्र वगैरे म्हणा, या सगळ्या गोष्टींना महत्व आहे. मन समर्थ होत असेल मंत्र म्हणल्याने तर अगदीच बरोबर आहे, पण नुसतं मंत्र म्हणण्याने मन समर्थ होणार नाही, तर मननात त्रायते. मंत्र म्हणण्यात पठणात त्रायते असं नाहीये, मननात त्रायते. मनन चिंतन करत जर मंत्र म्हणला, अगदी आपली समस्या आहे त्या समस्येचं चिंतन करत जरी मंत्र म्हणला तरी तो मंत्र त्या समस्येतून वाट दाखवू शकेल. वे आउट ज्याला म्हणतात तर ते आहे. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे ना, तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. वज्रपंजर नामेदम यो राम कवचम स्मरेत. वज्रपंजर नाम,
ह्या स्तोत्राचं आणखीन एक नाव सांगितलेलं आहे. हा जो रामनाम मंत्र आहे वज्रपंजर आहे, म्हणजे वज्राचा पिंजरा. वज्र म्हणजे इंद्राचं वज्र, सगळ्यात कठीण, पर्वताला सुद्धा फोडू शकतं. आपण कोकणीत वज्र म्हणजे आपण त्याला डायमंड म्हणतो, तो सुद्धा हार्डेस्ट, सगळ्यात कठीण पदार्थ आहे ना. असा पिंजरा जर वज्राचाच तयार केला तर आतल्या माणसाला काय भीती आहे? काहीच भीती नाही. हे राम नाम, हे रामरक्षा स्तोत्र वज्रपंजर आहे, वज्राचा पिंजरा आहे. कशाला घाबरता मग तुम्ही? सगळे रामरक्षा म्हणणारे अगदी निर्भय आहेत, धीट आहेत, असा अनुभव आहे का? नाही. कारण या पद्धतीने आपण त्या स्तोत्राकडे बघतच नाही. म्हणून लक्षात घ्या, वज्रपंजर नामेदम यो राम कवचम स्मरेत अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम. अव्याहत नित्य मात्र रामरक्षा म्हणली पाहिजे, चिंतन करत म्हणली पाहिजे, तर आज्ञा, त्याची आज्ञा सगळीकडे पाळली जाईल आणि त्याला जयही मिळेल आणि त्याच्याकडून लोकांचं मंगल म्हणजे कल्याण होईल. वज्रपंजराचा थोडा विचार करूया. एक फार सुंदर ओवी आहे दासबोधात. देवे भक्त वधिला ना देखिला ना ऐकेला, शरणागतासी देव झाला वज्रपंजर. देवाने सगळ्या नात्यांचा वध केलेला आहे. आपण महाभारत युद्धात तर परस्पर विरुद्ध नाती, दोन्ही सैन्यात सारखे, आजे काके तसे मामे, सासरे सोयरे सखे, गुरु बंधू मुले नातू, दोन्ही सैन्यात सारखे. इकडे मामा आहे तर इकडे भाचा आहे, इकडे काका आहे तर इकडे पुतणे आहे, इकडे आजोबा आहेत तर इकडे नातू आहे, इकडे आजोबा आहेत इकडे नातू आहे. सगळी नाती एकमेकाला मारायला टपलेली आहेत आणि जणू काही हे कुणाच्या अध्यक्षतेखाली चाललेला आहे? कृष्णाच्या अध्यक्षतेखाली चाललेला आहे हा सगळा संहार. त्यांनी धर्माची व्याख्या केलेली आहे त्याप्रमाणे असू दे, पण सगळी नाती, अगदी परशुराम जो अवतार म्हणतो, एकदा रेणुका मातांच्यातून जी चूक झालेली आहे त्याबद्दल जमदग्नी म्हणजे क्रोधाची मूर्ती, मुलांना बोलवतात, परशुराम बाहेर गेलेला आहे, परशु हातातच आहे, लाकडं आणायला गेले असतील. आईकडून अपराध झालेला, आईने अपराधाची कबुली दिलेली, तिचा शिरच्छेद करा. कुठलाही मुलगा तयार होत नाही. बाबा माझा शिरच्छेद करा, ते आईचा शिरच्छेद कल्पनाच नाही. इतक्यात परशुराम येतात आणि हा सगळा प्रकार बघितल्यानंतर आईची मान खाली, भावांची मान खाली. काय करायचं? काय झालं काय? त्यांनी सांगितल्यावर हातात परशु होता, त्याने आईचं शिर उडवल्याची गोष्ट आहे, डोकं उडवलं. त्यावेळेला ते म्हणाले की तूच खरा माझा मुलगा आहेस, तुला काय पाहिजे ते देईन, मला आई परत पाहिजे. मग ठेव ते डोकं, म्हणतो मी मंत्र. पुढे गोष्ट वाढवायची नाही आपल्याला, पण लक्षात ठेवा, आईचं जे नातं आहे ना त्याच्यात सुद्धा परमेश्वर चुकीचा शब्द आहे, देवाने वध केलेला आहे. पण भक्ताचा वध केलाय, भक्ताची परीक्षा घेतली असेल हे लक्षात ठेवा, पण भक्ताचा वध केलाय देवाने असं कधीही झालेलं नाही. देवे भक्त वधिला ना देखिला ना ऐकेला, शरणागत अशी देव झाला वज्रपंजर. वज्राचा पंजरून उभा राहतो. काय करणार आहात तुम्ही? असा वज्रपंजर नाम आहे, राम नाम आहे. अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जय मंगलम. हा कवच शब्द इथे आलेला आहे, राम कवचम स्मरेत. हे कवच आहे ना, निरनिराळ्या ठिकाणी आपल्याला आढळतं. कासवाला कवच असतं संरक्षण करण्यासाठी, आणि संरक्षण दोन्ही प्रकारात. निसर्गातून जे आघात होतात त्याच्यासाठी, म्हणजे हत्ती जर समोरून येत आहेत, हत्तींचा कळप, तर कासव पाय वगैरे सगळं घेतं आणि उभं राहतं. म्हणजे तसं ते फक्त उरतं काय तर शेल, म्हणजे कवच उरतं. त्या कवचाला हत्तीने पाय फुटबॉल सारखे खेळताना ती भयंकर वेळा फिल्म लागते, ती बीबीसीची बघा तुम्ही. फुटबॉल सारखे करतात आणि हत्ती नंतर पाण्यावर आंघोळीला आलेले असतात, आंघोळ करायला जातात, त्यावेळेला हत्ती दूर गेले हे कासवांना कळतं, आपल्या पाय वगैरे बाहेर काढतात आणि कासव निघून जातात. याचं प्रतीक म्हणून आपण स्थितप्रज्ञाला सांगितलंय. कासवाला काही प्रलोभनं नसतील, त्याला काय फक्त भूक लागली की खायचं, जगायचं आणि नवीन कासव निर्माण करायचे, बस. आपण म्हणतो ना, आहार निद्रा भय मैथुनंच समान मेतत पशुभिर नराणाम. पशु आणि माणसं यांना समान काय असेल तर आहार, निद्रा, भय आणि मैथुन. मैथुन म्हणजे नर मादी एकत्र येऊन नवीन संतती किंवा जनरेशन तयार करायची. त्याच्याशिवाय काय आहे? काहीच नाही आहे. आणि म्हणून इथे जे सांगितलेलं आहे की वज्रपंजर यो राम नाम कवचम, राम कवचम स्मरे. कासवाचं कवच बघितलं, हे बाहेरचं कवच आहे. अंड्याला कवच असतं, ते कवच बाहेरच आहे. हे नट आपण ज्याला म्हणतो, म्हणजे काजू असेल, बदाम असेल किंवा अगदी नारळ असेल, त्याला सुद्धा बाहेरून कवच असतं. आपली ही जी स्किन म्हणतो, कातडी, हे सुद्धा एका प्रकारचं कवचच आहे. पण पावसाने भिजू नये म्हणून आपण रेनकोट म्हणून कवच घालतो, डोक्याचं रक्षण व्हावं म्हणून आपण उन्हात असेल तर टोपी घालतो किंवा हल्ली हेल्मेटच घालतात.
थंडी ही कवचच आहेत, ही कवचच आहेत, पण बाहेरची कवच आहेत. बाहेरून येणारे ज्या काही शक्ती आहेत त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी ही कवच आहेत. अगदी गांधारीने आपली सगळी शक्ती वापरून दुर्योधनाला अवध्य करण्यासाठी म्हणून ती पट्टी सोडलेली आहे. आणि इतकी वर्ष ती पट्टी बांधून असल्यामुळे डोळ्यात तिची सगळी शक्ती झालेली आहे. आणि डोळ्यातून असा तेजाचा प्रवाह निघतो आणि तो दुर्योधनाच्या शरीरावर जातो आणि दुर्योधन कमरेच्या वर तो अवध्य होतो. हे बाहेरचं कवच आहे. कारण ज्या वेळेला त्याला कळतं अरे आपण इथे चड्डी घालून गेलो होतो, पानं बांधलेली होती, हा भाग राहिला, त्यावेळेला तो पळत पळत सुटतो. म्हणजे आतून कुठे कवच मिळालेलं आहे. ठीक आहे, एवढं कवच आहे, हे याचं मी रक्षण करेन म्हणून लढायचं पळत पळत सुटतो घाबरून. हे कवच नाहीच आहे. कवच निर्णय चिलखत घालतात कोण? सैनिक. कवच आहे. आता झेड सिक्युरिटी वगैरे सुद्धा सैनिकांनी किंवा त्यांच्या बॉडीगार्ड्सनी किंवा हल्ली बाउन्सर्स म्हणतात त्यांनी दिलेलं कवचच आहे. पण ही सगळी बाहेरची कवच आहे. हे आतलं जे कवच आहे ना, राम नाम कवच किंवा राम कवच, हे आतून मला एवढं अभय असलेलं वातावरण किंवा निर्भय करतं. कोणत्याही परिस्थितीत मी आनंदात राहू शकतो. हे महत्वाचं आहे. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षामि विमामहरा तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिका. हे आपण बघितलेलं आहे की मला शंकराने स्वप्नात म्हणजे झोपेत हे स्तोत्र सांगितलं. खरं म्हणजे शंकर पार्वती संवाद आहे तो. म्हणजे तो संवादाला हे कुठेतरी साक्षी असते. शंकरांनी सांगितलं म्हणजे मी पार्वतीला म्हणालो असंही शंकर सांगू शकतो. कारण शेवटी रामनाम वरानने मनोरमे हे पार्वतीला म्हणलेलं आहे. किंवा पार्वती आणि मी माझ्यात झालेला संवाद आणि तो मी सकाळी उठलो प्रबुद्धो बुधकौशिका, उठलो आणि लिहून काढला, तीही रामरक्षा. हे सांगण्यात एक अर्थ असतो की आपल्या संस्कृतीचा एक संस्कार आहे जो अत्यंत सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे की मी हे जे सगळं करतो त्याच्या मागची शक्ती निराळी. म्हणजे काल आपण बघितलो की ह्या डोळे पाहत नाहीत. डोळ्याचं जे दृष्टी नावाचं केंद्र मेंदूत आहे ना ते पाहतं. मग तिथे जर काही डॅमेज झाला तर डोळ्याला काही न होता हे करता येतं. उलट डोळे जर ते केंद्र चांगलं असेल तर दुसऱ्याचे डोळे घालून आंधळे सुद्धा पाहू शकतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचे त्या मेंदूतल्या केंद्रांना. आता हे मेंदूतली जी केंद्र आहेत ना लक्षात ठेवा, तो डोळ्याचा डोळा, कानाचा कान, जिभेची जीभ, नाकाचं नाक, अशी ऋषीने एक भाषा केलेली आहे सोपं समजायला म्हणून. ती महत्वाची आहे. आणि म्हणून त्यांनी केलेलं आहे. मला शंकरांनी सांगितलं, आठवलं तसं मी लिहिलं. मी कुठे केलंय हे स्तोत्र? ही जी आपली एक वृत्ती आहे की श्रेय त्या परमेश्वरी शक्तीला द्यायचं. कवी असेल तर श्रेय प्रतिभेला देतो. हा जर असेल तर श्रेय शक्तीला हनुमंताला देईल. त्याच्यानंतर एखादी जर सेवेकरी असेल तर सेवेची जी मूर्ती, मग प्रत्येकाला संतांना देऊ शकतात श्रेय. मी केलेलं नाही, माझ्या सद्गुरूने हे माझ्याकडून करून घेतलेलं आहे. तसंच तो म्हणतो आदिष्टवान यथा स्वप्ने. पुढचे जे श्लोक सुरू होतात ना, आता इथून रामाचं वर्णन नाही या श्लोकात. 4 शब्द आहेत, राम शब्द आलेले, पण प्रत्येकाचा अर्थ निराळा आहे मात्र. आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम अभिराम त्रिलोकानाम राम श्रीमान सन प्रभू. सोपं आहे. आराम या शब्दाचे 3 अर्थ तरी आपल्याला माहित आहेत. आराम म्हणजे रेस्ट किंवा आयडल, आळशीपणाने राहायचं आराम. आराम म्हणजे सर्व बाजूनी, सर्व ठिकाणी, सर्व वेळी, सर्व कृतीत. तो कबीराचा आराम आहे. हम बैठे आराम. आराम म्हणजे काही न करता नाही, मी सतत रामात आहे. इथे रामात आहे, बाहेर रामात आहे, सकाळी रामात आहे, संध्याकाळी रामात आहे, काम करताना मी रामात आहे. जयाने सदा वास नामात केला, त्याचाच अर्थ आहे की जयाने सदा वास रामात केला. तो राम माझा काम करतो. हा एक आराम शब्दाचा अर्थ आहे. आणि तिसरा आराम शब्दाचा अर्थ आहे जो इथे आहे तो आराम म्हणजे उद्यान. चला कल्पतरूंचे आरव म्हणतात ना, तोच अर्थ इथे आराम कल्पवृक्षांना. राम कसा आहे? कल्पवृक्षांचं उद्यान आहे. एक कल्पवृक्ष नाही आहे, कारण तो काय पुरवणार आहे सगळ्यांना? अरे उद्यान आहे, जा. आराम कल्पवृक्षांना विराम सकला, याच्यासाठी राम आहे, पण विराम म्हणजे पूर्ण विराम. सकलापदाम, सगळी जी संकट आहेत ना त्याला राम पूर्ण विराम देतो. कधी तो अर्धविराम देत असेल, कधी स्वल्पविराम देत असेल, पण विराम सकलापदाम हे लक्षात ठेवा. पुढे काय? अभिराम त्रिलोकानाम. त्रिलोक आहेत, अभिराम किंवा अभिराम त्रिलोकानाम. हे 3 लोक आहेत, स्वर्ग मृत्यू पाताळ. या तिन्ही भूर्भुव स्वाहा आपण काय म्हणतो, या तिन्ही लोकांना अभिराम म्हणजे आनंद देणारा राम आहे. आनंद कसा? तर कल्याणकारी आनंद. आपण म्हणतो ना अभिनंदन, अभिवादन, अभीष्ट चिंतन. हे अभि म्हणजे चांगलं,
आणि राम म्हणजे आनंद आहे. म्हणजे चांगला आनंद देतो, की जो आनंद असा देहाच्या पातळीवरचा नाहीच आहे, तो मनाच्या पातळीवरचा, बुद्धीच्या पातळीवरचा आनंद आहे. अभिराम स्त्रीलोकांना राम श्रीमान, हा ऐश्वर्यशाली जो राम आहे सन प्रभू, तो आमचा स्वामी आहे. म्हणजे तो कल्पवृक्षांचं उद्यान आहे एक, तो सगळ्या आपदांना संकटांना विराम देणार आहे, म्हणजे संकटांचं निराकरण किंवा निरसन करणार आहे. तो त्रैलोक्यांना आनंद देणार आहे असा ऐश्वर्यवान राम, श्रीमान राम, सह तो नहा आमचा प्रभू स्वामी, तो राम आमचा स्वामी आहे. हे वर्णन झालं. आता इथून पुढचे जे श्लोक आहेत ते लक्षात घ्यायचे. त्याच्यात वर्णन केलेलं आहे रामाचं आणि लक्ष्मणाचं. संस्कृत भाषेत एक वचन अनेक वचन असं नसतं, एक वचन द्विवचन अनेक वचन. राम रामौ आपण म्हणतो ना, आता ते द्विवचन आहे इकडे. जर्मन भाषेत असं एक द्विवचन आहे, म्हणजे सिंग्युलर ड्युअल प्लुरल. हे द्विवचन का आलं? कारण आपल्याकडे द्वैतातून अद्वैताकडे जाणं हा एक कन्सेप्ट आहे. आता भक्त आणि भगवंत हे दोघ जण आहेत, मी आणि निसर्ग हे दोघ जण आहेत, शिक्षक आणि विद्यार्थी, गुरु आणि शिष्य, माता पिता आणि मुलं, किंवा नवरा आणि बायको, सगळीकडे बघा ना. म्हणून यांचं वर्णन किंवा ह्यांनाच खास उद्देश द्यायचा असेल तर ते द्विवचन उपयोगी पडलं. म्हणून तरुणव, आता किती सोपं आहे लक्षात ठेवा. राम लक्ष्मण कसे आहेत? तरुणव. तरुणव म्हणजे दोघंही तरुण आहेत, सुरूप संपन्न, देखणे दिसायला, सुकुमारव, नाजूक आहेत, महाबलो पण तरी सामर्थ्यवान आहेत, पुंडरीक विशालाक्ष, पुंडरीक म्हणजे कमळ, कमळाच्या पाकळ्यांसारखे विशाल डोळे आहेत दोघांचे, चीर कृष्णा जिनांबरो, त्यांनी वल्कल घातलेली आहे, आणि शिवाय काळवीटाचं कातडं, काळ्या रंगाचं असतं ना काळवीट, म्हणूनच त्याला काळवीट म्हणतात. हरणांचा तो नर असतो तो काळा असतो, तर त्याचं त्यांनी अंबर म्हणजे वस्त्र घातलेलं आहे, शिवाय वल्कल घातलेलं आहे. चीर कृष्णा जिनांबरो, फलमूला शिनव, फळ मुळ कंदमुळ अशिनव खातात. दांतव, आपल्याला दांत शब्द कळत नाही, आपल्याला शांत कळतो. शांत म्हणजे शमन करतो तो, दांत म्हणजे दमन करतो तो, लक्षात. आणि वांती सुद्धा वमन करतो तो, हेच आहेत ना. म्हणून दांत म्हणजे दमन करणारा इंद्रिय, दोघांचाही इंद्रिय निग्रह आहे. दोघांनी पुढे ब्रह्मचारिण म्हणलेलं आहे. तशी लग्न दोघांची झालेली आहेत, रामाबरोबर तर त्याची पत्नीच आहे, पण तरी ब्रह्मचारी का म्हणले ते पुढे बघूया. पुंडरीक विशालाक्षु चिरकृष्णा जनांबरू फलमूलाशनव दांतव. दांतव म्हणजे इंद्रियावर निग्रह करणारे, नियंत्रण करणारे, संयम पाळणारे. दांत दमन करणारे. दमन शब्द तेवढा चांगला नाही आहे, पण नियंत्रण शब्द चांगला आहे. दांतव तापसो, तपस्वी आहेत. हे त्यांचे एकंदर कोलकल वगैरे बघितल्यानंतर आणि चेहरे बघितल्यानंतर ते तपस्वीच वाटतात. ब्रह्मचारिण, आता ब्रह्मचारी परत दोनदा बघितला विचार हा, पुन्हा बघूया की ब्रह्मचर्याश्रम आणि ब्रह्मचर्य व्रत या दोन निराळ्या गोष्टी आहेत. आश्रम व्यवस्था आहे त्याच्यात, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. असं 20-20 किंवा 25-20 वर्षांचे जर गट 80 वर्षापर्यंत ह्या साधारणतः 4 आश्रमातून जावं अशी आपली, मग त्याला वर्णाश्रम धर्म म्हणलंय. वर्ण, आश्रम आणि धर्म खूप मोठा विचार आहे तो, पण लक्षात घेऊया. इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी? ब्रह्मचर्य म्हणजे व्रत आहे तेज मिळवण्याचं, ज्ञान संपादन करण्याचं, निरीक्षणातून आत्मपरीक्षण करण्याचं, हे सगळं ब्रह्मचर्य आहे. आणि हे आपल्याला दिसतं कुठे? किती चुका केल्या, त्यांनी जी प्रतिज्ञा घेतली ती अत्यंत रिजिड म्हणजे कठीणपणे वापरली भीष्माचार्याने. तर भीष्माचार्यांच्या बद्दल राग नाही आहे कोणाला, आदर आहे. कारण का? ते ज्ञानी आहेत. ब्रह्मचर्य हे त्यांचं व्रत आहे, त्यामुळे त्यांच्यात केवढी शक्ती आहे. शेवटी ज्या वेळेला युद्ध संपतं त्याच्यानंतर सुद्धा दक्षिणायन संपून उत्तरायणाची वाट पाहितोपर्यंत, आपण म्हणतो ना की दक्षिणायन आता आरंभ होईल. दक्षिणायन म्हणजे साधारणतः डिसेंबरमध्ये वगैरे, जूनमध्ये उत्तरायण संपतं, दक्षिणायन सुरू होतं ते 20 डिसेंबरपर्यंत. दक्षिणायन म्हणजे काय? आता दक्षिणेकडे जाणार सूर्य. होणार काय की दिवस कमी कमी होत जाणार, रात्री म्हणजे सूर्यास्त लवकर 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 होत राहणार. आणि उत्तरायण सुरू झालं की दिवस मोठा, प्रकाश जास्त, ऊर्जा जास्त, हे सगळं निराळ असतं. उत्तरायणपर्यंत ते थांबलेले आहेत. त्या 2 काळात त्यांनी लिहिलेलं आहे. ब्रह्मचर्य म्हणजे काय राम लक्ष्मणाचं, त्याच्यासाठी उदाहरण देतोय
की शांती पर्व आणि अनुशासन पर्व ही महाभारतातली मोठी पर्व आहेत. शांती पर्व तर सगळ्यात मोठं आहे. आणि ही दोन्ही पर्व युधिष्ठिरांनी विचारलेले प्रश्न भीष्माचार्यांना शरपंजरी अवस्थेत असताना आणि त्यांनी दिलेली उत्तरं, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची बुद्धी तेज होती, मेंदू तरतरीत होता आणि स्मृती लख्ख होती, लक्षात ठेवा. आणि शेवटी ज्यावेळेला उत्तरायण सुरू होतं त्यावेळेला वासुदेवाला म्हणतात, वासुदेवा समोर राहा आणि आपलं एक एक इंद्रिय निश्चेष्ट किंवा अचेतन किंवा निष्प्राण करत आपली प्राणज्योत त्यांनी श्रीकृष्णात म्हणजे वासुदेवात विलीन करून टाकलेले. काय मरण आहे, काय स्मरण आहे हे. म्हणून लक्षात घ्या की ब्रह्मचर्य हे व्रत आहे, केवळ ब्रह्मचर्य हा श्रम म्हणून महत्वाचं नाहीये. पुत्र दशरथस्यैतो, हे दोघे जण दशरथाचे पुत्र आहेत. आता दशरथाचे पुत्र म्हटल्यानंतर आणखीन दोन पुत्रांचे प्रसंग आपल्याला माहित आहे की चित्रकूट पर्वतावर घडलेला भरत आणि राम. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि नंतर पादुका मला द्या, ही गीतरमण्यातली दोन गीतं या आहेत की तात गेले माये गेली भरत आता पोरका, मागणे हे एक राम आपुल्या द्या पादुका. हे दोन्ही एकाच वेळेला ती गाणी आलेली आहेत, एकाच प्रसंगात. तर मुद्दा काय आहे, त्यावेळेला भरत आणि राम यांनी एकमेकाशी वाद घातलेला आहे. वाद म्हणजे डिबेट नाही, तर ज्याला युक्तिवाद म्हणतात, म्हणजे आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट काय केलेलं आहे की तो म्हणतो, राम त्याला म्हणतो, अरे तू पुत्र आहेस ना, पुन्नाम नरकात त्रायते. नरकाचे जे निरनिराळी नाव आहे त्याच्यात पू एक नाव आहे. आपल्या पस ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे त्याच्यात सगळीकडे तो पसच असतो आणि त्याच्यात खितपत पडावं लागतं, अशी वर्णनं केलेली आहेत. म्हणजे तुम्ही चांगलं वागा हे सांगण्यासाठी आहे. वाईट वागला तर अशा निरनिराळ्या नरकातून जावं लागेल. तो पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्र, हा तू पुत्र आहेस ना. भरताला तो म्हणतो, तो मग तारण कर ना, त्यांचं अंत्यसंस्कार कर, सगळं व्यवस्थित कर, पुत्र आहेस तू त्यांचा. त्यावेळेला भरत त्याला विचारतो, तू सुद्धा त्यांचं अपत्य आहेस ना रे. अपत्य म्हणजे काय, नरकात पतन होण्यापासून जो वाचवतो तो अपत्य. पत्य म्हणजे पतन होणारा, नरकात पतन होणारा जो जीव आहे त्याला जो वाचवतो तो त्याचं अपत्य असतं. रामा तू अपत्य आहेस ना दशरथाचा. तो म्हणतो तू पुत्र आहेस ना दशरथाचा. इथे अर्थात दोन निराळे भाऊ आहेत, राम आणि लक्ष्मण. पण पुत्र दशरथस्य येतो, हे दोघे जण आहेत राम. भ्रातरो राम लक्ष्मण. भ्रातरू म्हणजे भ्राता म्हणतात ना सगळीकडे आता, भ्राता म्हणजे भाऊ. दोघ जण भाऊ आहेत, राम आणि लक्ष्मण. तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ चीर कृष्णाजनांबरो फलमूलाशिनौ दांतौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतु भ्रातरौ राम लक्ष्मणौ. हे सगळं द्विवचन आहे, दोघांचं वर्णन आहे. शरण्यौ सर्व सत्वानाम, हे सगळे जे जीव आहेत त्यातल्या त्यात जे शरण म्हणजे आश्रयस्थान आहे. सगळ्या जीवांचं रक्षण करणारे हे आहे, सगळ्या जीवांचं आश्रयस्थान हे आहे. शरण्यौ सर्व सत्वानाम श्रेष्ठौ सर्व धनुष्मताम, सगळ्या धनुर्धार्यांमध्ये श्रेष्ठ आहेत हे दोघ जण. रक्षक कुलनी हंतारव, राक्षसांचं कुळ अगदी निर्दालन करून टाकलेलं आहे दोघांनी. काल सांगितलं ना, खरं दूषण आणि ते 14,000 राक्षस तिला पाठवून दिलेले आहे विरूप करून शूर्पणखेला आणि त्राटिकेला मारलेला आहे. सुबाहू मारीच त्यांच्याबरोबर आलेले राक्षस, म्हणजे आतापर्यंत किती जणांना या दोघांनी मारलेला आहे. रक्षक आणि पुढे तर लंकेत गेल्यानंतर रक्षक कुलनी हंतार त्रायता नव रघुत्तम. हे जे रघुत्तम म्हणजे दोन पुत्र आहेत रघुकुलातले, आमचं त्रायता म्हणजे आमचं त्यांनी तारण करावं, रक्षण करावं. सुंदर वर्णन आहे. आता जो श्लोक आहे 20वा श्लोक, त्याची एक ओळ आहे ना, तो संधी नावाचा जो प्रकार आहे ते जर फोडले शब्द तर आपल्याला अर्थ कळतो. नाहीतर बघा, आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनी शंग संगिनो. एक ओळ आहे, एक शब्द. आपण म्हणतो ना, आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनी शंग संगिनो झालं. आता हे आपण फोडून जर केले, आत्तसज्ज धारण केलेले, सज्ज तयार असलेले. काय काय केले, धनुष्यौ ईशौ स्पृश. धनुष्य आणि ईशू म्हणजे बाण. धनुष्य बाण स्पृशौ म्हणजे हातात घेतलेले आहेत, लांब ठेवलेले नाही, स्पर्श केलेले आहेत. म्हणजे हाताला पाठीला भाता आहे, पाठीला भात्याचा स्पर्श आहे, इकडे धनुष्याचा स्पर्श आहे, हातात बाणाचा स्पर्श आहे. असं धनुष्यौ ईशौ स्पृशौ अक्षय निशंग म्हणजे अक्षय भाते.
आणि बाण कसे आहेत? आशु ग, ग म्हणजे गमन करणारे आणि आशु म्हणजे गतिमान, शीघ्रगती असणारे बाण आहे. म्हणजे रामाचा बाण पोचेतोपर्यंत त्याचा बाण सुटायचा नाही, इतकी गती होती त्याच्या. ही गती फार महत्वाची आहे. म्हणून अक्षय आशु ग निशंग म्हणजे भाता संगीन जवळ बाळगणारे. म्हणजे काय झालं? धनुष्य बाण धारण केलेले, धनुष्य बाण आणि भाता यांचा स्पर्श असलेले आणि अत्यंत शीघ्रगतीने शरसंधान करणारे असे हे दोघ जण आहेत. पुढे काय? रक्षणाय मम, माझ्या रक्षणासाठी राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण दोघेही अग्रतः पुढे निघालेले आहेत. पथी सदैव गच्छताम, असं होत. माझ्या मार्गावर माझं रक्षण करत राम आणि लक्ष्मण धनुष्य बाण घेऊन सज्ज झालेले पुढे चालत. ते काय माझे सिक्युरिटी आहेत का कमांडोज आहेत सांगा बरं? दोन उदाहरणं सांगतो. एक चोर चोरी करायला अनेक रात्री जात होता तुलसीदासांच्याकडे. त्याला खरं कळायला पाहिजे होतं की तुलसीदासांच्या अंगावरची वस्त्र सोडली तर आणखीन एखाद्या वस्त्राचा असला तर सेट असेल, पण नाहीतर झोपडीत काय असणार आहे. म्हणजे त्याचीच एखादी वस्तू झोपडीत पडण्याची भीती होती. तरी त्यांनी प्रयत्न करा, इतके लोक येतात, राजे लोक येतात, म्हणजे काहीतरी असेल ना. पण प्रत्येक वेळेला शेवटी त्यांनी नमस्कार करून तुलसीदासांना सांगितलं, तुमच्या झोपडीचं दार उघडच असतं, मी चोर आहे. अनेकदा यायचा प्रयत्न केला तर दोन धनुर्धारी तिथे उभे असतात, द्वारपाल म्हणून. हे दोन धनुर्धारी म्हणजे राम आणि लक्ष्मण. महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे. एक राम नाम घेणारं जोडपं व्यापार करून येत होतं, जवळ पैसे होते, पती पत्नी दोघंही होते, पत्नीच्या अंगावर सुद्धा सोनं होतं. दरोडेखोरांनी त्यांना पकडलं. त्यांनी सांगितलं, रामा तू धाव महाराज. इतक्यात बंदुकीचा आवाज झाला. बंदुकीचा आवाज झाल्यानंतर चोर घाबरले. इतक्यात घोड्यावरून दोघ जण आले, एक काळसर आणि दुसरा गोरा. ते आल्यानंतर पळून गेले. ते म्हणाले, काही घाबरू नका, आमच्या बरोबर चला. ते अरण्य संपेतोपर्यंत त्यांनी त्यांना रक्षण दिलं. ते म्हणाले, आमचं घर जवळच आहे, आला तर जरा विश्रांती घ्या, जेवण करा. ते म्हणाले, याच्या पलीकडे आम्ही जाऊ शकत नाही, ही आमची सीमा आहे. कोण आले होते रे घोड्यावर बसून? त्याने आजकालची म्हणून बंदूक घेतली असेल, ठो करून त्यांना जाहीर हे करण्यासाठी. म्हणाले, आपले रक्षण करतात. अशाच प्रसंगात एकाने सांगितलेला प्रसंग आहे, ज्या वेळेला लंकेत हल्ले केले जात होते LTTE तर्फे आणि भारतीय दिसला की हल्ले करा असं होतं. आणि लंकेला बघायला जायला, लंकेला त्यांनी निरनिराळ रामायणातले दृश्य, विशेषतः अशोकवन कुठे, युद्ध कुठे झालं, मग ते पुष्पक विमान कुठे ठेवत होते, हे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं डेव्हलप केलेला टुरिझम आहे. पण लोक बघायला जात होते. मध्यरात्री त्यांची बस जात होती. जात असताना टेररिस्ट आले ना, ते टायगर म्हणतात ना, ते आले आणि त्यांनी काय केलं, म्हणाले की प्रत्येकाकडे बघितलं वगैरे, उतर खाली उतर खाली. म्हणजे दोघा नवरा बायकोनं उतरवलं. बाकीचे लोक आता जाणार कसे ते रात्री कुठे, मध्यरात्र आहे, तुम्ही कुठेही त्यांना उतरवलेलं आहे. बस पुढे गेली त्यांनी, हे लोक खाली उतरले असेल आणि त्यांनी उडवून दिली बस. ते म्हणाले, आम्हाला कोणी काढलं बाहेर आणि आम्ही त्यांना कुठे ओळखत होतो. आणि आमच्या बरोबर बाकीची मंडळी सुद्धा तशी भारतातलीच होती की प्रवासी, निरनिराळ्या राज्यातले असतील, पण आम्हाला कोणी उतरवलं. तर रामरक्षा, रामनाम, आपले सद्गुरू यांच्यामुळे एक चक्र किंवा कवच आपल्या भोवती तयार होतं. एक तुम्हाला उदाहरण दोन देतो. वाल्मिकीचं आपण म्हणतो वारुळ, वल्मीक म्हणजे वारुळ. वारुळातून नारदांनी त्यांना उठवलं, भो वाल्मीक नमोस्तुभ्यं, म्हणजे मी तुला नमस्कार करतो. हे वाल्मीक म्हणजे वल्मीक वारुळातून आलेला. आता तो जर वाल्या, त्याला काय सांगितलेलं, इथेच बस राम राम म्हण, ठाईच बैसोनी करी एकचित्त, आवडी अनंत आळवावा. यानी आवडी राम आळवावा. उठलाच नाही, मी पुन्हा ज्या वेळेला जिथून येईन त्यावेळेला तुला उठवेन, तोपर्यंत बस आणि राम नाम घे. आता त्याला मरा सांगितला, उलटा मंत्र सांगितला, कारण त्याचा तेवढा अधिकार नव्हता. म्हणून वर्ण विपर्यय म्हणतात ना, तू मराम राम 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 झाला ना, हे मरा. हा, ते काय मराठीतला शब्द नाही, मरा 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 आणि मारा नाही आहे, उलटाच मंत्र दिलेला आहे. त्याच्यातून सुलटा मंत्र तयार होईल आणि तो बसलेला आहे. काही वर्षांनी, 12 वर्षांनी नारद त्या भागातून जात आहेत आणि त्या भागातून जाताना त्यांच्याकडे महती नावाची त्यांची वीण आहे. नारायण 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 नारायण. ती नारायण नावाची स्पंदनं, चैतन्य स्पंदनं ती त्या वीणेने शोषली नसतील सांगावर, ती त्या वीणेच्या तारात, वीणेच्या भोपळ्यात नसतील,
ते जात आहेत त्यांना राम 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 हा कुठून येतो आवाज? त्यांनी जर वेध घेतला तर ह्या वारुळातून येतोय. आहे काय? आपल्या वीणेनं त्यांनी वारुळ फोडलेलं आहे, याच्यात सुद्धा काहीतरी अर्थ आहे. दगड वगैरे बघितला नाही, आपली वीणा, त्याच्यात असंख्य नारायण नारायणाची स्पंदनं आलेली आहेत. आणि ते फोडल्यानंतर बघितलं तर दाढी वगैरे वाढलेला पण तेजस्वी असा ऋषी बसलेला आहे. नारदानी त्याला सांगितलं वाल्मिकी, वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणतो, त्या अशा वाल्मिकातून म्हणजे वारुळातून बाहेर आलेला आहे. आता हे वारुळ कसलं असेल? एक निसर्गातलं असेल का? असेल ना. असं गप्प बसलाय म्हणल्यानंतर हालचाल कुठली नाही, मुंग्यानी वारुळ बांधलं असेल, त्यात अधूनमधून नागोबाई जाऊन बसले असतील, आयत्या वेळात नागोबा आपण म्हणतो ना, हे सगळं असेल. परंतु दुसरी एक वारुळ होतं, राम राम. आता राम येतोय कुठून? आतून, आणि मी ऐकतोय कुठून? बाहेरून. राम 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 राम. हे कवच नाहीये, अरे हेच कवच आहे. अरे हे वाल्मिकीच्या भोवती तयार झालं असेल. वारुळाबद्दल तो काही निसर्गातला भाग आहे, म्हणजे आधी भौतिक म्हणतो ना, आणि हे आध्यात्मिक आहे. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक असा त्रिविध आपण विचार रामायणातल्या प्रत्येक प्रसंगाचा केला तर एक नवीन दृष्टी मिळते. आधी दैविक म्हणजे काय? नारद येतात आणि ते त्याचे गुरु बनतात, आणि अत्यंत लुटेरा आणि मारेकरी आहे तो, आणि त्याला ते नाम देतात. हे बाबा पटत नाही. आधी दैविक आहे ते, आधी भौतिक म्हणजे बसला वारुळ जमा झाला. आध्यात्मिक काय? नामाची स्पंदनं, आणि त्या स्पंदनाचं एक कवच निर्माण झालं. यो राम कवचम स्मरेत, हे ते कवच आहे. दुसरं उदाहरण बघूया. ज्या वेळेला अश्वमेधाचा घोडा कुश्य अडवून ठेवतो, हे कुश्य आहे ना, टोकदारच आहे, तीक्ष्णच आहे. तो म्हणतो अरे हा घोडा निराळा आहे, वरती ताम्र काहीतरी लिहिलंय, संस्कृत मध्ये काहीतरी लिहिलंय, हा दुसऱ्या कोणाचा, आपण कशाला बांधायचा, मी बांधतोय, असेल कोणतं? हे कुश आणि लव मध्ये फरक आहे. म्हणून आपण अगदी पहिल्या दिवशी बघितलं की लव कुश एकाच वेळा जन्मले. कुश आधी जन्मला जरा, त्याला 10 दिवस मांडीवर घेऊन रामरक्षा स्तोत्र म्हणून अभिमंत्रित केलेलं आहे. जरा तरी शांत हो बाबा. त्यांनी तो घोडा पकडून ठेवलेला आहे. मागून येतात ना, लक्ष्मण येतो, भरत येतो, शत्रुघ्न येतो, हनुमान आहे, त्यांचं सैन्य आहे घोड्याच्या मागे. रामाचा अश्वमेध आहे तो, रामाने घोडा सोडलाय, तो परत अयोध्येला झाल्यानंतर यज्ञ पुरा होणार आहे. हा बांधून ठेवतो. ते म्हणतात अरे घोडा बांधलाय, तुम्ही खेळणं नाही, आम्ही तुम्हाला दुसरा घोडा आणून देऊ की, हा अश्वमेधाचा घोडा आहे, हा पाहिजे असेल तर काय करावं लागेल, आमच्याशी करूया की, मग युद्ध करूया की. हनुमान हसतोय. हनुमानाला कळलेलं आहे हे रामाचंच आहे, तेज आहे. ज्योतीने तेजाची आरती, राम तेज असेल तर ह्या ज्योती आहेत दोन्ही, त्याला कळलेलं आहे. तो काहीच नाही, अशी इकडे बघतोय तिकडे बघतोय. शेवटी लक्ष्मण म्हणतो रागवून, अरे बघ इतकं सांगतोय तुला, काही नाही. त्यांनी धनुष्याला बाण लावले, मंत्र म्हणले डोळे मिटून, आणि स्वतः होते फिरले, आणि त्या धनुष्यामुळे एक वलय तयार झालं. या सगळ्यांनी जी शस्त्र अस्त्र सोडली, लक्ष्मण भरत आणि सगळे सैनिक, ती तिथे आली खाली पडली, तिथे आली खाली पडली. ते म्हणाले कसलं वलय आहे? आम्हाला आमच्या गुरुनी शिकवलं, वाल्मिकी. हे मंत्र वलय असेल, विचार करा तुम्ही. म्हणजे अशा प्रकार बऱ्याच वेळेला मी कसा वाचलो रे कळत नाही. माझे सगळे मित्र होते ते दारू पिणारे होते, आणि पगार खिशात आला त्यावेळेला कॅश यायची, आणि त्याच्यात एखादा न पिणारा असायचा. मग आदल्या दिवशी पगाराच्या या सगळ्या पिणाऱ्यांच्या बायका ह्या न पिणाऱ्याला सांगायच्या की तू जा प्लीज त्यांच्याबरोबर, आणि ते रिक्षात त्यांना घाल, कारण ती पोतीच असायची ना, घालायचं दारू प्यायलेले. काय त्यांना कळायचं काही नाही. रिक्षावाल्याचे पैसे आधी दे आणि पाकिट तुझ्याकडे ठेव. दुसऱ्या दिवशी जरा सोबर शांत होऊन ऑफिसमध्ये आले की त्यांना पाकिट दे, कारण ते पिणारच आहेत आणि पिऊन डुकरासारखे पडणार आहेत, हे लक्षात घ्या. अशा वेळेला तू कर. आता हा त्यांच्याच बरोबर काम करणारा, त्यांच्याच एवढा पगार घेणारा, त्यांच्याच वयाचा, याला काही ती वलय ग्रासली नसतील त्या वलयाने, हा कसा निराळा राहिला? कारण घरी आई वडील रामरक्षा म्हणतात, रक्षण करतात, गायत्री मंत्र म्हणतात, आपण म्हणतो ना की विष्णू सहस्रनाम म्हणतात, पुरुषोत्तम योग 15, हे असं कुठे ना कुठेतरी संस्कारांचं वातावरण आहे. एक प्रसंग आहे महाभारतातला की मी माझं काय चुकलं वडील म्हणून, अश्वत्थाम्यावर माझं प्रेम आहे आणि तो गेला, तुम्ही सगळी शस्त्र खाली ठेवणार आहे. आणि नंतर कृष्ण ते सांगतात की मी काय केलं नाही, माझ्या मी राज्य दिलं,
त्याला सगळी संपत्ती दिली, त्याला सगळं शिक्षण दिलं, त्याला चांगलं रूप दिलं, आणखीन काय द्यायचं? कृष्ण म्हणाला संस्कार. संस्कार दिलेत. त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणाले, माधवा तू म्हणतोस ते बरोबर आहे, संस्कार मात्र दिले नाही. म्हणून महाभारतातलं सगळ्यात जास्त सुसंस्कृत पात्र कुठलं आहे सांगता येईल, हे किंवा ते 2-3 असतील, पण असंस्कृत पात्र म्हटल्यानंतर एकच अश्वत्थामा. आणि त्याची जात बघा, त्याच्या मागचं सगळं तेज बघा, हे कृपाचार्य मामा त्याचे, हे द्रोणाचार्य वडील त्यांचे. संस्कार नाहीत. संस्कार महत्वाचे आहेत. आज संस्कार कमी झालेले आहेत, संस्कारांचा लोप व्हायला लागलेला आहे. म्हणून रामरक्षासारखी परत परत म्हणा, परत परत म्हणा, अभिमंत्रित करा, अभिरक्षित करा, लेप द्या. संस्कारांचा लोप झालाय ना, तर संस्कारांचा लेप देऊया, हाच त्याला दुसरा मार्गच नाहीये. म्हणून आत्तसज्ज धनुष्या विशुस्पृशा बघितलं म्हणजे धनुष्य आणि बाण, अक्षय भाता पाठीवर धनुष्य बाण, एका हातात धनुष्यात स्पर्श केलेले, तयार झालेले, काय माझ्या मार्गात पुढे जाऊ देत. याचा अर्थ सोपा आहे, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मला जाऊ दे. लक्षात आलं ना? आपले गुरु, आपले वडील, आपल्याला आदरणीय जन हे पुढे जातात आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून, ज्यावेळेला वडील पहिल्यांदाच मुलाला घेऊन जातात ना, आजकाल माझ्या पावलावर पाऊल टाकत समुद्राच्या वाळूत, समुद्र किनाऱ्यावर घेऊन गेले आणि वडिलांची पावलं मोठी, बाबा जरा हळूच चाला ना. हळू म्हणजे वडील पुन्हा मोठीच पावलं टाकतात ना, ज्याला स्ट्राईड म्हणतात. हळू चालूया बाबा, केवढं मला तुमच्या पावलावरून तुमच्या. मग वडील दुडूक दुडूक चालायला लागतात आणि ते पोर सुद्धा दुडू दुडू चालणारे वडिलांच्या पावलात पाऊल टाकून चालायला लागतात. हे सांगितलंय. माझ्या मार्गावर सर्व बाजूनी शस्त्रसज्ज असलेले, म्हणजे कुठलाही कुसंस्कार, कुठलीही वाईट शक्ती, कुठलाही दुष्परिणाम माझ्यापर्यंत पोचूच देणार नाहीत ते. आणि मला फक्त एकच करायचे, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालायचंय, त्यांच्या मागून चालायचे. ते आमचे संरक्षक कुठल्या अर्थाने आहेत? संस्कार रक्षक आहेत. ते रोल मॉडेल आहे आमचं. ते काय बॉडीगार्ड्स नाहीत, कमांडोज नाही आहेत, पुढे जाणारे नाही आहेत, बिलकुल नाही आहेत. अग्रतौ पथी सदैव गच्छताम, आणि सदैव जाऊ देत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खूप श्लोक आहेत, आपण विचार केल्यानंतर रक्षणाय मम रामलक्ष्मणौ अग्रतः, पुढे पथी सदैव गच्छताम, म्हणजे मी कधी राम लक्ष्मणांना सोडता कामा नये. म्हणजे रामाने काय केलं असतं, लक्ष्मणाने काय केलं असतं? तुम्हाला वाटेल हे सगळं कालबाह्य झालंय का? कालबाह्य तपशील होतो, लक्षात ठेवा, तत्व होत नाही. म्हणजे राम गुरुला आदर देत होता, तो साष्टांग नमस्कार करत असेल, गुरु आल्यानंतर उभा राहत असेल, आणि गुरु असे तोपर्यंत उभा राहत असेल. आज हे शक्य नाहीये. पण वर्गात आल्यानंतर उभं राहणं हा एक मॅनर होऊन बसलेली आहे. उत्स्फूर्तपणे उभं राहणं आजही जे चांगले शिक्षक आहेत त्यांचा अनुभव आहे. त्यांचे विद्यार्थी IAS ऑफिसर्स वगैरे झालेले असतात, चीफ सेक्रेटरी असतात. पण हे अगदी प्राथमिक शिक्षक सुद्धा गेले, ज्यांच्याबद्दल आदराची एक प्रतिमा, इमेज त्यांच्या मनात ठासलेली अगदी. ते आल्यानंतर गुरुजी तुम्ही, तो एकदम उभाच राहतो. लक्षात ठेवा. कितीतरी मी सिनेमातले मालिकेतले प्रसंग सांगत नाही, जीवनातले प्रसंग सांगतोय. शेषाद्री म्हणून इंग्रजी कवी आहेत, आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की शिक्षक थकलाय, शिक्षक वाकलाय, शिक्षकाच्या डोळ्यात मोतीबिंदू पडलेले आहेत, त्याला नीट दिसतही नाहीये. तो म्हणतो बाबा रे, ताजी वांगी कुठली आहेत, तूच माझ्यासाठी निवड. त्याला दिसत नाही शिक्षकाला, इतका शिक्षक थकलाय. अशा वेळेला वांगी घेण्यासाठी शेजारची व्यक्ती खाली वागते आणि बघते, सर तुम्ही, हा एवढा उंच झाला, एवढा देखणा झालाय, इतक्या वरच्या पदावर आहे तो. आणि गुरुजी बघितल्यानंतर पायाला हात लावून नमस्कार करतो. ते म्हणाले की हायेस्ट रिवॉर्ड फॉर अ टीचर, शिक्षकासाठी नोबेल प्राइज पेक्षा, नोबेल पारितोषिकापेक्षा हे वरचं पारितोषिक आहे. तो कितीही आयुष्यात पुढे गेला तरी हे विसरलेला नाहीये, कारण यांनी संस्कार घडवलेत माझ्यावर, यांनी माझी जीवनात मूर्ती घडवलेली आहे. म्हणून रामरक्षा माझ्या कशा कशाचं रक्षण करणार आहे, 10 मुद्दे पाहून आपण थांबणार आहोत. कारण इथून पुढे आता रामाचं वर्णन, रामाच्या गुणांचं वर्णन असे श्लोक सुरू होणार आहेत. रामरक्षा खरी 9व्या श्लोकाला संपली. त्याच्यानंतर रामाचं वर्णन करता करता कुठेतरी आमचं रक्षण कर, रक्षण कर. इथे सुद्धा रक्षणाय सांगितलेलंच आहे ना, की माझं रक्षण करण्यासाठी तू पुढे रक्षणाय मम, म्हणजे माझं रक्षण ही रामरक्षाच आहे. रक्षणाय मम राम लक्ष्मणौ अग्रतः पथी सदैव गच्छताम.
सदैव माझ्या पुढे राहू देत राम. मी रामाच्या मागे मी अनुकरण करणार आहे, इमिटेशन, आणि मी अनुसरण करणार आहे, एम्युलेशन. अनुकरण लहान मुलं करतात, अनुकरण माकडं वगैरे सुद्धा करतात, ज्याला एप्स म्हणतात, शेपूट नसलेली माकडं. तुम्ही करता ते करतात. पण अनुसरण विचारसरणी आणि जीवनसरणी. इट इज अ वे ऑफ लाईफ, नॉट जस्ट अ वे ऑफ लिव्हिंग. लिव्हिंगचं अनुकरण करता येतं. मला जर 2 कोटीचं बक्षीस मिळालं तर माझ्या मित्राच्या सारखं मी घर बांधतो, माझ्या मित्राच्या सारखं मी फर्निचर आणतो. लिव्हिंग आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. व्हॉट अबाउट स्टँडर्ड ऑफ लाईफ? जीवन ज्याला म्हणतात, रामाने त्या जीवनाचं रक्षण करावं असा आपण आज शेवटी विचार म्हणणार आहोत. जगणं कशाला? जगण्यात रामाने रक्षण करावं, ठीक आहे. म्हणजे रेशनच्या लाईन मध्ये उभा आहे, रामा माझा नंबर येई तोपर्यंत संपू नये रे रेशन, राम 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 राम. हे काय आहे? हे जगणं आहे. जगण्यासाठी रामाचं रक्षण मागायचं नाही, जीवनासाठी रामाचं रक्षण. जीवन म्हणजे मूल्य आली, तत्व आली आणि सूत्र आली. देर आर प्रिन्सिपल्स इन माय लाईफ, देर आर व्हॅल्यूज इन माय लाईफ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या जीवनाची अशी काही सूत्र म्हणजे फॉर्म्युले आहे, ठरलेलं आहे, मी तसंच वागणार. आणि ह्यातून माझं कॅरेक्टर घडतं. कॅरेक्टर म्हणजे स्त्री पुरुष संबंध हा नीतिशास्त्रातला एथिक्स, सोशल एथिक्सचा भाग असेल. अध्यात्मक कॅरेक्टर म्हणजे काय? अरे तुम्ही केव्हाही कर्णाकडे जातो, देणारच तुम्हाला, दिल्याशिवाय तो राहणारच नाही, तो राहूच शकत नाही. हे त्याचं कॅरेक्टर आहे. रात्री वाराला जा, दुपारी वाराला जा. त्याचबरोबर दुसऱ्या असेही माणसाचं कॅरेक्टर असतं, त्याच्याकडे कधीही जा, तो तुम्हाला काहीही देणार नाही. हे कॅरेक्टरच आहे किंवा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. कन्सिस्टन्सी इन बिहेवियर, त्याला कॅरेक्टर म्हणलेलं आहे. तसाच वागणार. आपण म्हणतो ना की तो उदार तर उदारच आहे, तो बुद्धिमान तर बुद्धिमानच आहे, तो कलाकार तर कलाकारच आहे, तो विशाल मनाचा आहे ना, तो विशाल मनाचाच आहे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही व्यक्तींसाठी, कोणत्याही देशात प्रदेशात तो तसाच आहे. हे कॅरेक्टर आहे, हे लक्षात घेऊया. आणि म्हणून सांगितलेलं आहे शेवटी, एक सन्नद्ध कवची खडगी हा 21वा श्लोक आहे. इथून पुढे मग निराळा मार्ग किंवा निराळा प्रवाह किंवा निराळ्या दिशेने रामरक्षेचा प्रवाह वाहतो. ते श्लोक सोपे आहेत, खूप चांगले आहेत. आणि शेवटचे मात्र 5-6 श्लोक आहेत ना, त्याच्यासाठी आपण किमान 2 दिवस देणार आहोत. कारण ती खरी उपासना करायला योग्य अशी रामरक्षा आहे. म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही केलं नाही तरी चालेल, इतके ते शेवटचे श्लोक महत्वाचे आहेत. चतुश्लोकी जसं भागवत आहे, तशी चतुश्लोकी रामरक्षा म्हणून जर विचार केला, हे शेवटचे श्लोक आहे. आज इथे बघूया, सन्नद्ध कवची. परत कवच घालून उभा आहे की. मग कवच म्हणजे हल्ली बुलेट प्रूफ जॅकेट, तरी माणसं मारली जातात. लक्षात घ्या, कवच घालून उभा आहे राम. रामाचं कवच आहे, राम नामाचं कवच आहे. सन्नद्ध तयार आहे. सन्नद्ध कवची खडगी, शिवाय तलवार आहे. चाप पाण धरो युवा. चाप म्हणजे धनुष्य आणि बाण धरले. आणि युवा, राम कसा आहे? तरुण आहे. काय वय असेल रामाचं जर केली तर साधारणतः 16व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. त्यानंतर 12 वर्ष ते जर अयोध्येत असतील आणि नंतर जर हा प्रसंग असेल, त्याच्याबद्दल वाद आहेत, कारण इतका जुना इतिहास निर्णय असतात. तरी सुद्धा जास्तीत जास्त 30 पेक्षा कमी वय ज्यावेळेला वनवास सुरू झाला ते तरुणच आहे, युवा. तो राम नुसता धनुष्यबाण घेतलेला नाहीये, नुसता तयार नाहीये कवच घालून तलवार हातात घेऊन, नाही तर तो युवा आहे, तरुण आहे. असा कसा आहे? गच्छन मनोरथो स्माकम. मनोरथाचे कितीतरी अर्थ करा. म्हणजे माझ्या मनोरथ म्हणजे माझ्या इच्छा, मनातल्या इच्छा पुऱ्या करण्यासाठी नाही आहे. मनोरथ म्हणजे माझ्या मनात मी आदर्श पुरुषाची एक प्रतिमा तयार केली आहे, जो माझ्या जीवनाचा हिरो आहे, जो माझा आदर्श आहे, असा राम आहे. म्हणून काय सांगितलं? गच्छन मनोरथ स्माकम राम पातु स लक्ष्मणा. इथपर्यंत ते द्विवचन चालूच आहे जवळजवळ. लक्ष्मणासह राम, हा इथे करता एकवचनी आहे, पण तरी सुद्धा सन्नद्ध कवची खडगी, हातात तलवार आहे, कवच घातलेलं आहे, धनुष्यबाण आहे, मनोरथ माझ्या समोर गच्छन निघालेला आहे. असा जो राम आहे तो माझं रक्षण करणार आहे. लक्ष्मणासह, असा तरुण राम लक्ष्मणासह, म्हणजे त्याच्यापेक्षा तरुण लक्ष्मण आहे. हे लक्षात घेऊया. मग आता आपण आत्तापर्यंत जी रामरक्षा झाली, म्हणजे मुख्य रामरक्षा, ज्याच्यात कशा कशाचं रक्षण करायचं, हे सगळे आपण एक 10 मुद्दे काढलेले आहेत. दशसूत्री आपण म्हणूया, किंवा विविध अंगाने दशविध रामरक्षा. याच्यात सगळा विषय आत्तापर्यंत आलेला आहे. खरं सगळं जीवन, अध्यात्म, जीवन म्हणजे लाईफ, लिव्हिंग नाही,
लिव्हिंग काय ते करोना सुद्धा जगतोय की, तो मरत नाही हा आपला प्रॉब्लेम आहे. जीव जंतू कीटाणू सगळे जगतात. मी काय फक्त जगायचं तगायचं जस्ट टू सर्व्हाइव्ह? नो, मला जीवन आहे. त्या दृष्टीने पहिलं देहाचं आणि अवयवांचं रक्षण रामरक्षणी केलं पाहिजे. म्हणजे रामाने केलं पाहिजे. माझं देहाचं आणि अवयवांचं शिरोमे राघव पातू भालम, आपण सगळं म्हणलं ना, पातू रामो खेलम वपो, शेवटपर्यंत शरीराच्या सगळ्या भागांचं रक्षण कर रामा. हे पहिलं रक्षण आहे, रक्षणाचा पहिला पैलू आहे. दुसरा, देह संबंधी जे आप्त आहेत, नवरा बायको, आई वडील, मुलं, मग काका मामा, या सगळ्यांचं रक्षण कर. आपलं कुटुंब आता लहान झालेलं आहे आणि कुटुंबातून आई वडिलांना हद्दपार केलेलं आहे आणि आता पोर सुद्धा हद्दपार झालेलं आहे. कोणाला नकोच आहे? विचार करा. आणि स्केलेटल फॅमिली आहे, ही पूर्ण कुटुंबच, मूल झाल्यावर ते कुटुंब पूर्ण परिपूर्ण होईल. पण आता ॲटॉमिस्टिक हा शब्द आहे फॅमिली. न्यूक्लिअर वगैरे सुद्धा शब्द मोठा झाला. त्याच्यापेक्षा लहान फॅमिली, नवरा आणि बायको, आणि मग त्यांनी लग्न कशाला करायला पाहिजे? लिव्ह इन. इतकं सगळा विचारच बदललेला आहे. म्हणून आज जर रामरक्षा, तिचा अभ्यास आणि मुख्य म्हणजे उपयोजन म्हणजे ऍप्लिकेशन करायचं असेल तर हे मुद्दे उपयोगी पडतील. पहिल्यांदा देहाचं, अवयवांचं आणि आत ज्या निरनिराळ्या सिस्टम्स आहेत. देहाचं करताना हृदयम जामदग्नी, हृदय आहे, लंग्स आहेत, लिव्हर आहे, किडनी आहे, इंटेस्टाईन्स आहेत, स्टमक म्हणजे आपण म्हणतो ना आतडी आहे, किडनी म्हणजे मूत्रपिंड आहेत, यकृत आहे, स्वादुपिंड आहे, या सगळ्या आतल्या सिस्टम्स आहेत. आतले अवयव आणि बाहेरचे अवयव सगळ्यांचं रक्षण कर. माझ्या देहाच्या संबंधाने आलेले, माझं मी आणि पत्नी देहाशी संबंध आला, त्यातून मग मुलं, नंतर मग त्यांचे काका मामा, मावशी आत्या, हे सगळे जे निर्माण होतात ना, त्यांचं रक्षण. ही प्रार्थना रामाला करायला काय हरकत आहे? कारण माझा तो आप्त आहे, आप्त परिवार. पुढे घर, संपत्ती, इस्टेट, हे सगळं आहे ना, त्यांचं रक्षण कर रामा. घराचं रक्षण कर. म्हणून सांगितलं ना की पूर्वी राख घ्यायची अंगारा चुलीतली आणि ते सगळ्या घराच्या कोपऱ्यात फुंकायचे, की घराच्या प्रत्येक कोपऱ्याचं रक्षण कर. काय वाईट आहे? बघा ना. म्हणून घर, संपत्ती, इस्टेट जे काही आहे त्याचं रक्षण कर रामा. मी दुकान घातलेलं ना, शॉर्ट सर्किट नको, दुकान घातलेलं ना, चोऱ्या नकोत, दुकान घातलंय ना वगैरे बऱ्याच गोष्टी म्हणूया ना आपण. हे सगळं सकाम आहे. हळूहळू आपण सूक्ष्मात निघालेलो आहे. पुढे काय सांगितलेलं आहे? आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती जे आज पाहिजे ते तर आणखीन आत गेलो. म्हणजे पहिल्यांदा बाहेरचे भाग झाले, नंतर आतले आतडी वगैरे सगळे भाग झाले, नंतर रक्त, मग रोगप्रतिकारक शक्ती, मग त्यातले हिमोग्लोबिन, हे जे आणखीन त्याचंही रक्षण कर रामा. आता रक्षण करून होणार आहे का? नाही. केवळ गंडा घालून हिमोग्लोबिन वाढणार आहे का? अहो, चौथीतलं पोर विचारेल कसं वाढणार आहे बाबा? मग त्याच्यासाठी तू टोमॅटो खा, त्यासाठी कोबी, त्यासाठी बीट खा, त्यासाठी ही औषधे घे, त्यासाठी हा व्यायाम कर आणि मग गंडा बांध ना, मग गळ्यात बांध. काय बिघडलं? हे सगळं कर. व्यवहारातले प्रश्न व्यावहारिक मार्गाने सोडवायचे आणि त्याला ब्लेसिंग्स म्हणून, आशीर्वाद म्हणून रामरक्षा वाचायची, पाठ करायची. कशी? 8 वेळा वाचलं तर ते, 60 वेळा वाचलं तर ते, 100 वेळा वाचलं तर ते, असे जे प्रिस्क्रिप्शन सारखं दिलेलं असतं ना, त्याच्या बाबतीत बोलतोय. तेही वाईट नाही, त्यानिमित्ताने लोक वाचतील. पण विचार केव्हा करणार होता आपण? ही स्तोत्र आहेत ना, ती केवळ स्तवन नाहीये. त्याच्यातलं त्र म्हणजे त्राण आहे. केवळ स्तुतीतून त्राण होणार नाहीये. मी जी स्तुती करतो त्याचा तरी अर्थ मला कळला पाहिजे. म्हणजे स्तोत्रांचा अर्थ कळला पाहिजे. प्रणम्य शिरसा देवम, आता कळतात शिरसा देवम, पण पुढे पुढे असे काही शब्द येतात की आपल्याला कळत नाही. एक साधं तुम्हाला उदाहरण देतो, हसू येईल तुम्हाला, पण कळेल की गणपतीच्या मंदिरात पूजा करणारे पुजारी होते. सहज त्याने विचारले की एका क्षणात उत्तर द्यायचं. गणपतीच्या अर्थीत निर्वाण शब्द आलाय का? जवळजवळ सगळ्यांनी मान हलवल्या, नाही आलेला. मग म्हणलं आता म्हणा बरं, अरे संकटी पावावे निर्वाणी रक्षावे. त्या शब्दाकडे कधी लक्षच गेलं नाही. आणि निर्वाण म्हणजे काय? शेवट नाहीये काय? प्रत्येक गोष्टीला निर्वाण आहे. आता आजचं प्रवचन संपणार आहे 5 मिनिटांनी, निर्वाण आहे. आणि निर्वाण म्हणजे काहीतरी उरतं. ही चौथी अवस्था असते. प्रवचन सुरू झालं, प्रवचन चालू आहे, प्रवचन संपलं. आजच्या प्रवचनात काय समजलं, काय आवडलं, काय लक्षात ठेवलं, ही चौथी आहे अवस्था. आणि ती अवस्था महत्वाची आहे. आय कॅरी प्रवचन विथ मी इन माय हार्ट, माइंड अँड ब्रेन और इंटेलेक्ट. माझ्या हृदयात, माझ्या मनात आणि माझ्या बुद्धीत प्रवचनाचा काही भाग तरी आय कॅरी वेर एव्हर आय गो. मी जातो तिथे, अंघोळ करताना विचार करेन,
की काय अर्थ असेल याचा. म्हणून घर, संपत्ती, आरोग्य, इन जनरल हेल्थ आणि रोगप्रतिकारक शक्ती, म्हणजे आपण म्हणतो ना कपॅसिटी टू फाईट डिसीजेस, इम्युनिटी हल्लीचा शब्द आहे. त्याच्यात कुटुंबातील आता हळूहळू लक्षात टाक, कुटुंबातील वातावरणाचं रामरक्षण काय. पूर्वी कुटुंबातील किती गरिबी असली तरी आनंद असायचा, समाधान असायचं, शांती असायची, तृप्ती असायची आणि मुख्य म्हणजे प्रेमाचे संबंध असायचे. प्रेम जिव्हाळा म्हणतो ना ते असायचे. हे महत्वाचं आहे ना. ते कुटुंबातलं वातावरण गेलेलं आहे. कुटुंब म्हणतात ना, घरं फार शृंगारली गेलेली आहे, पण घरकुल त्याला होम म्हणतो, डिस्ट्रॉय, ते नष्ट झालेलं आहे. घर शृंगारलीत, वेल डेकोरेटेड, वेल इक्विप्ड, सेल्फ कंटेन्ड, हे शब्द आपण वापरतो ना. अरे वेल फर्निश्ड मला फ्लॅट मिळाला, एक स्वयंपाकघरात गेलो तो वेल इक्विप्ड किचन, सगळं आहे ना, पण समाधान आहे का, संतोष आहे का, तृप्ती आहे का, संस्कार आहेत का, आलेल्या गेलेल्यांचं स्वागत आहे का. हे रामा रक्षण कर या वातावरणाचं. वातावरणाला ॲटमॉस्फिअर शब्द आहे, ॲम्बियन्स शब्द आहे, मिलियू शब्द आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे शब्द आहे तो जरा आध्यात्मिक वगैरे, इथॉस. कुटुंबाला एक इथॉस असतं, एक वातावरण असतं. आणि एन्व्हायरमेंट आणखीन एक शब्द आहे. आपण एन्व्हायरमेंट म्हणूया ना, कुटुंबातलं एन्व्हायरमेंट. रामा चांगलं लाकरे, सगळं आहे आमच्याकडे, काही शांत नाही, प्रेम करत नाही एकमेकावर. बघा पुढचं काय सांगितलेलं आहे. विविध शक्तींचं रक्षण कर रामा. मेंदूची विचारशक्ती, हृदयाची भावशक्ती, हातांची क्रियाशक्ती यांचं रक्षण करच. शिवाय मेंदूच्या प्रज्ञा आहे, कल्पनाशक्ती आहे, नवनिर्माण क्षमता आहे, मेंदूच्या तरी कितीतरी शक्ती आहे. या शक्तींचं रामा रक्षण कर. पुढे सांगितलेलं आहे, माझे व्यक्तिमत्व शेवटच्या क्षणापर्यंत डेव्हलप होत असतो. उंची थांबते, वजन वाढायचं एक वेळ थांबेल, परंतु म्हातारा व्हायला लागेल, पण व्यक्तिमत्वाचा विकास आणि चारित्र्याची जडणघडण शेवटच्या क्षणापर्यंत होत असते. भागवतासारख्या ग्रंथात अशी उदाहरणं असतात, पण आपण लक्षात ठेवूया ना की माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि चारित्र्याची जडणघडण, बिल्डिंग ऑफ माय कॅरेक्टर, रक्षण कर रामा. ही प्रोसेसची सर्व प्रक्रिया रक्षण कर. त्याच्यानंतर हे पंचकोश आहे. तुम्हाला वाटेल जरा ओव्हरलॅपिंग होणारच, आपण अशी सूत्र काढायला लागलो तर एकमेकावरती आधारितच असतात. पंचकोश, अन्नमय, प्राणमय, मनोमय म्हणजे भावनांचा कोश, विज्ञानमय म्हणजे विचारांचा कोश आणि आनंदमय कोश. या पाचही कोशांचं रक्षण कर. अंतःकरण म्हटल्यानंतर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार म्हणजे शुद्ध मी. शुद्ध मी आत्मा म्हणला तरी चालेल, रक्षण कर. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे शेवटचं 10वं, माणूस म्हणून. माणूस म्हणून माझ्या अस्तित्वाचं, कधी कधी मी जनावरासारखं वागतो. आपण बघितलं ना, लग्न झाल्यानंतर चतुर्भुज होणं म्हणतात. 4 भुजा मिळतात, पण चतुष्पादही मिळतात ना, 4 पाय सुद्धा मिळतात. मग चतुर्भुज म्हणजे देव. लग्न झाल्यानंतर मी देवासारखं वागतो गृहस्थाश्रमात का पशूंसारखं वागतो? आजचं उत्तर उघड आहे, द्यायची गरजच नाही. सगळेजण कसे वागतायत ते बघा तुम्ही. माणूस म्हणून आपल्या अस्तित्वाचं, जीवनाचं, लाईफ, ध्येयांचं काहीतरी एम, गोल्स पाहिजेत ना. आणि पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्यांचं रक्षण रामा कर. माणूस आहे ना मी, माझ्या माणुसकीचं रक्षण कर, माझ्या माणूसपणाचं रक्षण कर. हे सगळ्या नरांच्यात म्हणजे मानव जातीत पौरुषम नृषु सांगितलेलं 10व्या अध्यायात की पराक्रम तो मी आहे, सामर्थ्य ते मी आहे. आणि पराक्रम कशासाठी? सत्य, शिव, सुंदर यासाठी. तर हे 10 आस्पेक्ट्स असलेली रामरक्षा. उद्यापासून गोड रामरक्षा सुरू होणार आहे. हा जो विचार होता ना, तो अगदी आपला आतला, आपल्या जीवनाचा होता. आता फोकस रामावर आहे. रामा तू माझं रक्षण कर, रामा माझ्या डोक्याचं रक्षण कर, रामा माझ्या चारित्र्याचं रक्षण कर, रामा बघा हे माझं, रामा माझं, रामा माझं. आता रामा तुझं. आता फोकस रामावर असणार आहे, पण रामावरचा फोकस रामावर जाऊन रिफ्लेक्ट होऊन म्हणजे परिवर्तन माझ्यावरच येणार आहे. ते सुंदर चिंतन उद्यापासून करूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसून शांत बसूया. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, शांत. श्लोक म्हणूया. समाधी पाहता समाधान होते, धनु कष्ट वीत्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती,
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. महादोषांचे गिरीवर रामनामे नासती श्रीराम.